नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. शनिवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधित 4 असे उपाय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की ते आपल्या आयुष्यातील जर का काही दुःख असेल किंवा काही समस्या असतील आणि ज्या समस्या काहीही केल्या तरी सुटतच नसेल तर पिंपळाच्या झाडापाशी जाऊन करावयाचे 4 सोपे उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही हे उपाय खरोखर करून बघा. फक्त विश्वास ठेवून करा. आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितले गेलेले उपाय आहेत आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला अतिशय विशेष महत्त्व आहे. ते महत्त्व काय आहे आणि कोणते उपाय आहेत हे आपण आता पुढे जाणूनच घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर पटकन असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि याहीपेक्षा महत्त्वाचं, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी, काही खूप अतिशय कठीण अशा समस्येतून मार्ग काढण्यासाठी पिंपळाच्या झाडाचे या व्हिडिओत सांगितलेले उपाय तुम्हाला जे शक्य होतील ते जरूर करा. शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. पुराणांमध्ये स्वतः शनिदेवांना सांगितले आहे की जो कोणी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे संदर्भ मिळतात. शनिवार हा वार शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला न्यायाची देवता मानतात. ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव कर्मफळ देतात अशी मान्यता आहे. जर शनी महाराज एखाद्यावर प्रसन्न असतील तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही. दुसरीकडे जर शनी एखाद्यावर कोपले तर ते त्यांचा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक असा 3ही प्रकारे छळ करतात. अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींना सामना करावा लागतो. परंतु अशा संकटांच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्यांच्या आयुष्यातील शनीशी संबंधित दुःख संपुष्टात येते. ब्रह्मपुराणाच्या 118व्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की स्वतः शनिदेवांनी सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल, त्यांच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेल. त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही. अशा व्यक्तींच्या घरात लक्ष्मी माता सदैव वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतात. येथे जाणून घ्या की पिंपळाशी संबंधित काही उपाय नक्की करून पहा, जेणेकरून आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. तर पहिला उपाय असा आहे की प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची 5 किंवा 9 वेळा प्रदक्षिणा करावी. तर असे केल्याने काय होते? असे केल्याने शनीशी संबंधित सर्व त्रास दूर होतात. कुटुंबात सुख समृद्धी नांदते. पण दिवा आपल्याला मोहरीच्या तेलाचाच लावायचा आहे. उपाय दुसरा. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे. शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात. जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधात गूळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळ झाडाला टाका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोज देखील करू शकता. उपाय तिसरा. शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे, त्यावर अत्तर लावावे आणि हे पान पर्समध्ये ठेवा. दर महिन्याला पाने बदला. असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हा उपाय अतिशय सिद्ध उपाय आहे आणि अनुभव सिद्ध उपाय आहे. चौथा उपाय. तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जे पिंपळाचं झाड अतिशय जुनं असेल त्या जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावायचा
आणि समोर उभे असताना हनुमान चालीसाचे पठण करा. यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते. पण हा उपाय आपल्याला जुन्या पिंपळ वृक्षाजवळच करायचा आहे. तर हे 4 आणि साधे सोपे उपाय तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितले आहे. तुम्हाला जो शक्य होईल तो जरूर करा. खूप सोपे उपाय आहे. हे उपाय काही पैसे खर्च करण्याचे उपाय नाही. फक्त विश्वासाने अगदी पूर्ण तुमची इच्छा पूर्ण होईल असा संपूर्ण विश्वास ठेवून हे उपाय करा. नक्कीच तुम्हाला यशसिद्धी मिळेल. तर व्हिडिओचा इथे शेवट करूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया.